इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. त्यामुळे या नावाने, या दोन नावाने तिथे इलेक्शन लढण्यात आलं. इलेक्शन लढत असताना खरं सांगायचं म्हटलं तर मला पण 8612 मतदान आहे. मला मुस्लिम समाजातील सर्व नागरिकांनी सुद्धा मला मतदान केलेलं आहे. माझ्या हिंदू बांधवांनी केलेलं आहे. अनुसूचित जाती जमातीतील सर्व माझ्या माता भगिनींनी मला मतदान केलेलं आहे. खरं सांगायचं म्हटलं तर एसी हे कॅन्डिडेट कसा असला पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, ज्याचं आरक्षण आहे त्याच्याकडे आलं पाहिजे आणि त्याच्यातून त्यांनी लढलं पाहिजे. या हेतूने मी हे जे काही पाऊल उचललेलं आहे, खरं सांगायचं म्हटलं तर ती माझी बहीणच आहे. ती माझी एक बंधुता म्हणून माझा तो भाऊ पण आहे. अशी बात नाही की मी जातीवादीच्या प्रश्नातून या काही गोष्टी मी घडून आणतोय. खरं सांगायचं म्हटलं तर मुस्लिम आणि हिंदू बांधव एकोप्याने प्रभाग 14 मध्ये राहत असतात. आणि खरं सांगायचं म्हटलं तर या जी काही गोष्ट घडलेली आहे, त्यांचं म्हणणं असं होतं की मी त्या मुलाशी लग्न केलेलं नाही आहे. मी लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये मी त्याच्याशी राहत होते. बब्बू शेख हा माझा एकदम चांगला आणि कट्टर मित्र आहे असं सुद्धा तिने जात पडताळणी वेद अधिकाऱ्यांना लिहून दिलेलं आहे. आणि खरं म्हटलं तर याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की जर आपली ताई जर असं म्हणत असेल की मी लग्न केलेलं नाही, तर मग हे जे काही पुरावे आहेत हे खोटे आहेत का? आणि खरं म्हटलं तर मुस्लिम लॉचा प्रश्न असा आहे, जोपर्यंत एखादी हिंदू मुलगी जोपर्यंत मुस्लिम होत नाही, मुस्लिम झाल्याशिवाय तिचा निकाह होत नाही, असं माझ्या मुस्लिम बांधवांचं म्हणणं आहे. आणि खरं तर अशा गोष्टी जर होत असतील, अनुसूचित जाती जमातीच्या याच्यामध्ये कोणी असं वेगळ्या पद्धतीने जर याला कोणी पाहत असेल आणि आम्ही जर त्या मुलीची लग्न करू आणि एसी मध्ये आम्ही उभे राहू शकतो आणि अशा गोष्टी जर होत असतील तर हे मुळीच चुकीचं आहे. याच्यासाठी मी सर्व बांधवांना, पत्रकारांना मी विनंती केली होती, त्यांनी इथपर्यंत आले. मी खरंच पत्रकार बंधूंचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि ह्या गोष्टी अशा घडाव्या नाही, या गोष्टीसाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. सर्व समाजातील जे काय आरक्षण असेल त्या आरक्षण त्यांच्या समाजातील सर्व नागरिकांना, महिलांना मिळालं पाहिजे. या हेतूने हे मी रेस्पेंडन्सी दाखल केलेली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडे 2 मुलं दिलेले आहेत. आम्ही माहितीच्या अधिकारात सर्व काही माहिती मागवलेली आहे. नाशिक महानगरपालिकेने आम्हाला स्पष्ट उत्तर दिलेलं आहे, ते सुद्धा उत्तर आमच्याकडे आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, या तारखेचे मुलं आमच्याकडे रजिस्टर नाहीये असं सुद्धा नाशिक महानगरपालिकेने आम्हाला दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही दिलेल्या निवडणूक अधिकाऱ्याच्या याच्यामध्ये आम्ही पण निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणूक लढत असताना आम्ही पण आमच्या स्वतःची 2 मुलांची नावं टाकली, आमच्या मिसेसचं नाव टाकलंय, माझी स्वतःची जी काही माझी मालमत्ता आहे त्याचं सुद्धा टाकलेलं आहे, माझे IT रिटर्न सुद्धा मी लावलेले आहे. आणि ताई जर म्हणत असतील का मी गृहिणी आहे आणि मला 2 मुलं आहेत आणि नवऱ्याचं नाव नाही आहे, मग नवरा कोण आहे? जागृती दत्तू गांगुर्डे हे त्यांचे वडील आहेत की कोण आहे? हा पण एक प्रश्न आम्हाला पडलेला आहे. म्हणून या पद्धतीचं आम्ही जे काय आहे कोर्टामध्ये सुद्धा आम्ही रेस्पेंडन्सी दाखल केलेली आहे. जी पुढची तारीख की माननीय कोर्ट जे आदेश देतील त्या पद्धतीने त्यांचा सर्व अहवाल आम्ही घेणार आहोत. अनुसूचित जाती या प्रवर्गातून लढवली होती. त्यांच्या समोर अनुसूचित जातीचे पुढील 13 कॅन्डिडेट होते. त्यापैकी 1 नंबरची जी कॅन्डिडेट होती जी निवडून आली, तिचं नाव आहे जागृती दत्तू गांगुर्डे. समाज कल्याण विभाग, जात पडताळणी विभाग येथे एक अर्ज केला होता की सदरच्या महिलेचं जे अनुसूचित जातीचं सर्टिफिकेट आहे किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ते चॅलेंज करण्यात यावं आणि त्याची वैधता वाढवण्यात येऊ नये असा आम्ही अर्ज केला होता. तो हा अर्ज आहे, तो दिनांक 20/1/2026 रोजी केला होता. त्याची हिअरिंग चालू झाली आणि आज समाज कल्याण ऑफिसला आम्ही तिथे गेलो होतो. तिथे त्यांनी आम्ही घेतलेल्या हरकतीवर त्यांचा अर्ज दाखल केला. आता या महिलेने प्रभाग क्रमांक 14 मधनं निवडणूक लढवताना ती अनुसूचित जातीची आहे असे सगळे जे SC समाजाचे तिथले लोक होते, जे मतदार होते, त्यांना सांगण्यात आलं. तिने बब्बू शेख नावाचा जो इसम आहे त्याच्याशी लग्न झालेलं आहे असं तिथे सगळा प्रचार झालेला होता. परंतु सगळ्यात मोठा धक्का असा आहे की सदर महिलेने तिचा जो आज संशोधन अधिकारी तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्याकडे हा जो जबाब दाखल केला, याच्यामध्ये सदर लग्न नाकारलेलं आहे. म्हणजे तिने सदर बब्बू शेख याच्याशी लग्न झाल्याचं दर्शवलं हे फक्त मुस्लिम बांधवांचं मतदान घेण्यासाठी. आणि ते सर्व मुस्लिम बांधवांचं मतदान वळवलं
आणि ती 1200 मतांनी निवडून आली. 1198 तिला मतदान होतं आणि दिगंबर नाडे यांना 8,612 मतदान होतं आणि तिला 9,000 काहीतरी होतं. तिने तिच्या जबाबात म्हटलेलं आहे की माझा निवडणुकीच्या आधी धर्म मुस्लिम होता व त्या अन्वये मला 2 मुले आहे, हे म्हणणे पूर्णतः लबाडीचे व खोटे आहे. तसेच बब्बू राजमोहम्मद शेख माझे पती नसून ते मात्र माझे जिवलग मित्र आहे. मी त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारे विशेष विवाह अथवा धार्मिक पद्धतीचा विवाह केलेला नाही. बब्बू शेख हे माझे कायदेशीर पती नसून माझ्यावर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे, असं तिने तिचा जबाब दाखल केलेला आहे. हे तिचं स्वतःचं म्हणणं आहे. परंतु हा जर निकालनामा बघितला, या निकालनाम्यामध्ये इथे जागृती गांगुर्डे आणि इथे बब्बू शेख यांचा हे निकालनामा म्हणजे मुस्लिम समाजाच्या मुस्लिम धर्माप्रमाणे लग्न झाल्याचं हे निकालनामा आहे. याचा अर्थ तिने सदर महिलेने आणि तिच्या पतीने प्रभाग क्रमांक 14 मधले जेवढे अनुसूचित जातीचे मतदार आहेत त्यांना ती अनुसूचित जातीचे असं दाखवण्यात आलं आणि जेवढे मुस्लिम धर्माचे जे बांधव आहेत किंवा भगिनी आहेत त्यांना असं दाखवण्यात आलं की तिचं बब्बू शेख सोबत लग्न झालेलं आहे, म्हणून तिने ते सगळं मतदान तिच्याकडे वळवून घेतलं आणि ती निवडून आली. म्हणजे नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये जी निवडणूक लढवली गेली या 2 कॅन्डिडेट किंवा या 14 कॅन्डिडेट मध्ये या बाकीच्या 13 कॅन्डिडेट्सला या सगळ्या गोष्टींपासून वंचित ठेवण्यात आलं, तिच्या निकालनाम्यापासून वंचित ठेवण्यात आलं किंवा तो दाखवला गेला नाही. आणि मुस्लिम समाजाला आणि SC समाजाचे जे तिथे बांधव आहेत, जे कोणी नागरिक आहेत, त्या सर्वांना वेड्यात काढण्यात आलेले आहे. आणि सगळ्यात महत्वाची ही फक्त समाजाची किंवा लोकांची फसवणूक नाही आहे, ही शासनाची फसवणूक आहे, ही निवडणूक आयोगाची फसवणूक आहे, ही माननीय पोलीस आयुक्त यांची फसवणूक आहे, ही माननीय कलेक्टर साहेब यांची देखील फसवणूक आहे. त्यामुळे हे जे निवडणूक लढवली गेली, जी खोटी माहिती देऊन लढवली गेली, ही निवडणूक वैध म्हणजे बाद करण्यात यावी आणि तिथे रिइलेक्शन करण्यात यावं किंवा दिगंबर नाडे हे 2 नंबरला इलेक्शन लढून आले होते त्यांना उमेदवार किंवा नगरसेवक म्हणून घोषित करण्यात यावं. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.